अच्छा विलास भाऊ फोटो घेत आहेत. झाला चलो म्हटलं थोडंसं ते आणि त्याच्यानंतर मग नॉनस्टॉप डायरेक्ट मंदिराकडे भेटू. मग चला दर्शन तर मस्त आलं. एक 5-7 मिनटात दर्शन झालं मस्तपैकी. आम्ही बाहेर आले सगळे. आपला पंटर लोक सगळे इकडे उभे आहेत. हे बघा विलास भाऊनी मसाला डोसा मागवला. आता भाजी सगळी स्वतःला काढून ठेवली. प्रशांतला आम्हाला काय दिलंय. वाजले किती वाजले? 7:25. ओके 7:25 झाले. आम्ही चहा प्यायला थांबलो इकडे समोर. आपलं फेमस दत्त स्नॅक्स समोर येते बघा. दत्त स्नॅक्स पळसपे फाट्यावर. म्हटलं थोडी चहा मारूयात. थंड थोडंसं आहे, एवढी तर थंडी नाही आहे, थोडं थंड आहे. म्हटलं थोडंसं चहा वगैरे मारून जरा मस्तपैकी जरा आपणाला जरा गरम करू. काय करतायत? अच्छा विलास भाऊ फोटो घेत आहेत. झाला चलो म्हटलं थोडंसं ते आणि त्याच्यानंतर मग नॉनस्टॉप डायरेक्ट मंदिराकडे भेटू. मग चलो चेअर. त्याचं येईल ना, त्याला मग करू चेअर. चेअर्स करणं गरजेचं आहे ना. हा हर्षूची कॉफी आली आहे. आणि जाताना कुठली मच्छी घेणार आहे? सुरमई बनणार आहे. सुरमई एवढी लांब आमच्याकडे आज काय नाही. आज आमच्याकडे सगळं आज तू बघितलं ना येताना राईट साईड एवढा मोठा मार्केट भरलेला तिथे असतं कायमच आहे. फक्त 12-1 वाजेपर्यंत मार्केट असतं ते. अरे हा तू याला अलिबागला जातो तुला पण माहिती आहे. आणि स्वस्त काय बोलतोय? हा ठीक आहे चला बघू मग. हे बघा आपण गाड्या पार्क केल्या समोर. हे बघा दिसली ती बघा गॅपमध्ये. इकडे गाडी पार्क केली. अजून पब्लिक नाही तेवढी. 8:15 झाले त्याच्यामुळे पब्लिक कमी असल्यामुळे अजून दुकानं तेवढी उघडली नाहीत. हे बघा आपल्याला ताट तर घ्यायचं आहे. पुढे जाऊया. चला लवकर आलो ना आपण, त्याच्यामुळे गर्दी नाही अजून. आपण आलो प्रवेशद्वाराजवळ. हे बघा गणपती संस्थान वरद विनायक प्रवेशद्वार. विलास भाऊ आपले इथे उभे आहेत. सर्व इकडे पूर्ण दुकान आहेत. आतमध्ये समोर गणपती महाराज दिसत आहेत. आणि समोरच्या दुकानामध्ये आपण शूज वगैरे काढून ठेवलेत. हे बघा पण आतमध्ये आता अलाव नाही आहे शूटिंग वगैरे करायला. त्यामुळे आपण इथेच कॅमेरा बंद करू आणि बाहेर आल्यानंतर मग परत भेटू. बाकी हा मंदिरचा परिसर. सॉरी उकडीचे मोदक आणि हे मंदिर आहे मेन मंदिर. आणि चला दर्शन घेऊया. दर्शन घेऊन आल्यानंतर मग पुन्हा भेटू. लाईन बघा लाईन. आम्ही आलो दर्शन घेऊन. एक 5-7 मिनटात दर्शन झालं. मस्त आरती पण मिळाली. आणि आता लाईन बघा किती लागली आहे. हे बघा आणि हे बघा हे समोर आहे. हे जे मंदिर आहे हे पूर्ण दगडात बांधलेलं आहे, काळ्या दगडाचं. पण आता त्याला ऑइल पेंट काढलं आहे त्याच्यामुळे ते कळून येत नाही आहे. आणि आता लाईन बघा कुठे गेली. चला दर्शन तर मस्त आलं. एक 5-7 मिनटात दर्शन झालं मस्तपैकी. आम्ही बाहेर आले सगळे. आपला पंटर लोक सगळे इकडे उभे आहेत. आणि हे मंदिराचा मागचा भाग आहे हा. हे बघा चला दत्त मंदिरात जाऊ. आणि हे आहे तलाव आहे तो हा छोटा ना. हे दत्त मंदिर आणि समोर दत्तांची सुबक मूर्ती आहे.
नाही. श्री गुरुदेव दत्त. इकडनं बघूया आपण, जरा एक चांगला व्ह्यू मिळेल असं इकडनं मिळेल. हे बघा, हां आत्ता इथून व्ह्यू मस्त आहे की मिळेल. हे बघा, आणि समोर जो कळस दिसतोय ते मंदिर. हे काहीतरी एक जुनं कंस्ट्रक्शन आहे, जुन्या काळातलं चिऱ्यांचं बांधकाम आहे. पण इथून आता व्ह्यू बघा, पण धुकं असल्यामुळे एवढं क्लिअर नाही मिळत आहे, पण ठीक आहे, तरी पण बऱ्यापैकी इथून मंदिर आणि कळस दिसतंय. तर ॲक्च्युली ह्या गणपतीची कथा अशी आहे की हा जो तुम्ही हा तलाव बघताय, या तलावामध्ये ही जी मूर्ती आहे ती स्वप्नामध्ये दृष्टांत आला एकाला की मी या तळ्यामध्ये आहे आणि तू मला बाहेर काढ. आणि त्यांनी मग या तलावामधून ही मूर्ती बाहेर काढली आणि त्याच्यानंतर मग त्याची स्थापना इथे तलावाच्या बाजूलाच केली. आणि जे अष्टविनायक आहेत, 8 गणपती आहेत, त्यातला हे 4थं स्थान आहे वरदविनायक हे. आणि ह्याच्याच बाजूला इथून जवळ पालीचा गणपती आहे. तर अष्टविनायकामधलं पण हे एकमेव एक असं दर्शन इथे होतं की आपल्याला पूर्णपणे गणपतीच्या अगदी स्पर्श करून, चरणांना स्पर्श करून दर्शन घेता येतं. पण बाकीचे जे गणपती आहेत 7, तर तिथे असं तुम्हाला प्रॉपर आतमध्ये गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेता नाही येत. त्याच्यामुळे या गणपतीचं हे एक वैशिष्ट्य आहे की आपल्याला पूर्ण चरणांना स्पर्श करून अगदी फुलं नेलेली त्याच्या चरणांपर्यंत वाहता येतात आणि दर्शन घेता येतं. तर त्याच्यामुळे दर्शन खूप छान झालं. 5-10 मिनटात बाहेर आलो आम्ही सर्वजण दर्शन घेऊन. आणि जसं बाहेर आलो आणि मागे वळून बघतोय तर पुन्हा लाईन लागली. तर त्यामुळे अगदी परफेक्ट टायमिंगला आलो आपण, है ना. आपण आलो आणि लगेच लाईन केवढी लागली, आपल्याला 5-7 मिनिटात बाहेर आलो आपण. पण ह्या लोकांना आता जे दर्शनाला आता लाईन लागल्यात त्यांना जवळजवळ मला वाटतं आरामात 15-20 मिनिटं, अर्धा तास जाईल. तर छान दर्शन झालं सगळ्यांचं. आणि निघूया आता कुठेतरी, नाश्ता वगैरे करू आणि मग डायरेक्ट निघू. हां, मग मच्छी घेऊ, मग मावळा बघूया. आजचा रविवार वाया जाता नाही, वाया जाता नाही रविवार. यो यो हनी सिंग. हे बघा डॉगेश भाई इथे बसलेत मस्तपैकी. इकडे पण पार्किंग वगैरे आहे. सानिका, ॲक्च्युली इथले जे पार्किंग आहेत ना हे सगळे पे अँड पार्किंग आहेत आणि प्रायव्हेट आहेत. ट्रस्टचं इथे कुठे म्हणजे दिसलं नाही आम्हाला, पण बरेचसे आहेत ते सगळे प्रायव्हेट आहेत. आम्ही पण जिथे बाईक पार्क केला त्या पण सगळ्या प्रायव्हेटच आहेत. चला 2-3 इथे जरा फोटो घेऊया ग्रुपचे, आलो आहे ते, आणि मग त्याच्यानंतर मग आपण निघू. छानच आहे रे, मस्त आहे, एक नंबर. उत्तर रखुमाईचा विजय असो, छान आहे. चला, मोदक थाळी 99 रुपये, ते बघ लिहिलंय वर, मोदक थाळी 99 रुपये. शाळेच्या मुलांची सहल आले, शाळेतली मुलं आहेत. चला, मिसळ कोणाची रे? दोघांचेच आहेत ना. ओके, दोघांच्या मिसळ आलेले आहेत, हर्षू आणि प्रशांत. आणि मी आणि विलास भाऊंनी सांगितलंय उत्तप्पा, एक ओनियन उत्तप्पा आणि एक साधा. तुम्ही कुठला साधा बोललाय ना? नाही, ओनियन उत्तप्पा आणि एक मसाला डोसा. ओके, एक ओनियन उत्तप्पा, एक मसाला डोसा. सुरुवात करा. मस्त तरी दिलेली आहे, एकदम कडक. हे बघा, तरी पण दिले बाजू. हे काय आहे ना, हे काय, हां हां कडक आहे तरी. भजी आली, 4-6-7 पाव संपले. इथे मिसळ संपली, 8 पाव संपले. त्याची मिसळ आहे. आता भजी आली आहे, उत्तप्पा अजून काय आला नाही. उत्तप्पाला थोडा वेळ लागेल. आता पोटात 2 घास गेल्याबरोबर ना अशी कडकडून भूक लागली एकदम. हां, झालं, संपवलं चौकीने. थोडं भजी म्हटलं बघा, ते गरज आहे गरम. गरम आहे,
या या सर्वांनी भजी खायला या. हे बघा विलास भाऊनी मसाला डोसा मागवला. पण आता भाजी सगळी स्वतःला काढून ठेवली. दाखवायची इच्छा नाही, नाही, प्रशांतला सगळ्यांसाठी काय प्रशांतला नाही, सगळ्यांसाठी काढलं आणि वेगळं आम्हाला काय दिलंय नळकांड. नळकंडी दिली आम्हाला दिली नळकंडी. स्वतः भाजी खाते. नाही नाही मस्करीमध्ये आले. भाजी ठेवली आहे त्यांनी काढून ठेवले ह्याच्यातूनच घ्या सगळं. थोडी थोडी भाजी अशी आता घेऊन आम्ही गावात. एवढं गरम आहे. गरम काय? 4 पीस झाले आहेत. महाराजांचे स्टॅच्यू आहे इथे आणि समोर मंदिर आहे. श्री वरद विनायक अष्टविनायक क्षेत्र महड हे बघा. आणि आपले फंटर इथे आहेत. हे आहे पवार स्पेशल कंदी पेढे व फुलं भंडार. मावशींचं इथे आहे स्टॉल आणि समोरच मंदिर आहे वरद विनायक अष्टविनायक क्षेत्र महड. हे गावदेवी मंदिर आहे इथे. चला आपले शूज घेऊया आणि निघूया. लाईन बघा आता किती लागली आहे. हे बघा ही इकडनं डबल टिबल अशी फिरली आहे लाईन. हे बघा ही इकडनं डबल टिबल फिरून गेली आहे लाईन. हा सभा मंडप आहे बाहेरचा. हा नंतर बांधलेला आहे आणि आतमध्ये गाभार आहे. तेच मुख्य मंदिर आहे छोटंसं आतमध्ये. चला झालं आपण निघूया आता. नाश्ता पण झाला. प्रशांत थोडा फ्रेश व्हायला गेलाय तर तो आला की आपण निघू. बाकी एक नंबर दर्शन झालं. 12-1 वाजेपर्यंत घरी. आणि आपण जे ताट घेतलेलं त्याचे 110 रुपये झाले आणि जे हार घेतलेले त्याचे 10 रुपयाप्रमाणे 30 टोटल 140 रुपये. हेल्मेट आपलं बाकी आहे. हेल्मेट गाडी जवळ परत यायला लागलं असतं. थँक्यू. हा आता परत यावंच लागलं असतं बाईकवरनं. हेल्मेटचं लक्षातच नव्हतं. हे बघा संगत बघा किती आहे. सगळे भाविक आहेत. चला भेटू आता डायरेक्ट बाईकवर.